काय नाही, आता भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये परभणी जिल्ह्यात सांगायचं झाल्यास तर येणाऱ्या सगळ्या निवडणुका ह्या भारतीय जनता पक्ष जिंकणार, भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार. आणि यावेळेससुद्धा जिंतूर, सेलू, पूर्णा या 3 पंचायत समित्या भाजपच्या झेंड्याखाली आल्यात. आणि बाकी ठिकाणी सुद्धा कुठं उपसभापती, कुठं सभापती अशा पद्धतीचं तडजोडीच झालेल्या आहेत. आणि यापुढं परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा एकच पक्ष दिसेल एवढा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करायचा. पंचायत समिती सभापतीची निवड झालेली आहे, काय सांगा? जिंतूर पंचायत समिती सभापतीपदी अयोध्या किशोर खिस्ते व तसेच उपसभापतीपदी सोनी माधव दराडे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच आमच्या नेत्या मेघनाताई बोर्डीकर, पालकमंत्री परभणी, तसेच राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांनी आमच्यासारख्या माणसावर विश्वास टाकून खूप मोठी जिम्मेदारी दिली. त्या जिम्मेदारीला आम्ही सार्थ ठरवू आणि गोरगरिबाची कुठलीही अडचण आली तर आम्ही तिथे उभं राहू. ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या तुटवडा आहे, घरकुलाचे पैसे असतील, शेतकऱ्याची जी बी अडचण येईल, इरीचे मस्टर असतील, जे अडचण येईल तिथे आम्ही ठामपणे उभे राहू. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री आदरणीय सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर, आपल्या सर्वांचे आधारवड माजी आमदार रामप्रसादजी कदम बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभापतीपदी आज बिनविरोध म्हणून श्री सौभाग्यवती अयोध्या किशोरजी खिस्ते व उपसभापतीपदी सोनीताई माधव दराडे यांची सर्वानुमते बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे. यांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या गाव पातळीवरील जी विकास कामं आहेत, हा राहिलेला बॅकलॉग हा पूर्णपणे भरून निघणार याची शाश्वती सर्व गावकऱ्यांना आहे. सर्व पंचायत समितीमधील सर्व सभापतीच्या सदस्यांना आहे. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण आज पाहू शकतो की मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळं पायाभूत सुविधा असतील किंवा आणखीन जो भाग राहिलेला आहे बॅकलॉग विकासाचा, तो पूर्णपणे या ठिकाणी निश्चितपणे भरून निघेल असा सर्वांना विश्वास आहे. पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आणि आपल्या जिल्ह्याचे खंबीर नेतृत्व रामप्रसादजी कदम बोर्डीकर यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या जिंतूर तालुक्यातील 20 पैकी 14 पंचायत समिती ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवरती निवडून आल्या आहेत. दिदीचा जो काही कामाचा विकासाचा रथ आहे, हा रथ पुढे नेण्यासाठी पुन्हा सगळ्यांनी आपल्याला साथ दिली आहे. आणि पंचायत समिती सभापतीपदी आमचे मित्र पिंटू खिस्ते यांच्या मिसेस या ठिकाणी वर्णी लागलेली आहे. आणि उपसभापतीपदी आमचे मित्र दराडे यांच्या मिसेस झालेले आहेत.